नंदुरबारमध्ये 2 वाहनांच्या धडकेनंतर तणाव, पोलिसांची तत्पर कारवाई, अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन. नंदुरबार शहरात 13 मार्च 2026 रोजी रात्री सुमारे 11:30 वाजेच्या सुमारास 2 वाहनांमध्ये झालेल्या धडकेनंतर वाहन चालकांमध्ये वाद निर्माण झाला. या वादातून दोघांमध्ये भांडण होऊन 2 जाती धर्मांमध्ये तेढ निर्माण होईल अशी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती. मात्र पोलिसांच्या वेळीच केलेल्या हस्तक्षेपामुळे मोठा अनर्थ टळला. ही घटना शहरातील मोठा मारुती ते अंधारे चौक या दरम्यान घडली. त्यावेळी गस्तीवर असलेल्या शहर पोलीस ठाण्याच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत दोन्ही वाहन चालकांना ताब्यात घेतले. पुढील कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून दोन्ही पक्षांच्या तक्रारी नोंदवून आवश्यक ती कारवाई करण्यात आली. या घटनेत काही व्यक्तींनाही पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. दरम्यान या घटनेबाबत सोशल मीडियावर काही व्यक्तींकडून चुकीच्या अफवा पसरवल्या जात असल्याचे समोर आले आहे. मात्र 2 समाजांमध्ये कोणताही तणाव निर्माण झालेला नसल्याची माहिती नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निलेश देसले यांनी दिली आहे. या पार्श्वभूमीवर नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात अप्पर पोलीस अधीक्षक अशित कांबळे यांच्या उपस्थितीत शहरातील शांतता समितीची बैठक घेण्यात आली. बैठकीत दोन्ही समाजांमध्ये एकोपा कायम राहावा व सामाजिक वातावरण बिघडू नये यासाठी नागरिकांनी संयम राखावा असे आवाहन करण्यात आले. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन यांनीही मार्गदर्शन केले. बैठकीदरम्यान शांतता समितीच्या सदस्यांनी समाजात तेढ निर्माण करणाऱ्या खोट्या अफवा पसरवणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली. तसेच अशा प्रकारांना पाठबळ देणाऱ्यांवरही पोलिसांनी कारवाई करावी असे मत व्यक्त करण्यात आले. या संदर्भात नागरिकांनी सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओ किंवा संदेशांवर विश्वास न ठेवता शांतता राखावी असे आवाहन पोलीस निरीक्षक निलेश देसले यांनी केले आहे. तसेच या प्रकरणातील दोन्ही व्यक्तींना पोलिसांनी ताब्यात घेऊन पुढील कायदेशीर कारवाई करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली. ई-मराठी न्यूज नेटवर्क. नमस्कार, मी पोलीस इन्स्पेक्टर निलेश देसले, नंदुरबार शहर. काल रात्री 11:30 वाजताच्या सुमारास अंधारे चौक ते मोठा मारुती दरम्यान 2 गाड्यांमध्ये तत्कालिक एक छोट्याशा कटच्या कारणावरून 2 व्यक्तींमध्ये अचानकच्या झालेल्या परिस्थितीवरून भांडण झालेलं होतं. त्या कटच्या कारणावरून ते तात्कालिक जे भांडण झालेलं होतं ते त्यांचं पर्सनल वैयक्तिकरित्या झालेलं भांडण होतं. त्यात काही असं की कोणतेही जाणूनबुजून झालेलं 2 धर्मांमध्ये 2 जातीमध्ये असं झालेलं कोणतं भांडण नव्हतं. पोलिसांनी तात्काळ त्याच्यातले जे त्या घटनेला कारणीभूत असलेले व्यक्ती होते त्यांना तात्काळ ताब्यात घेऊन ती कडक जी कारवाई करायची होती ती कारवाई केलेली आहे. आणि त्याच्यात ज्या व्यक्तींनी जाणूनबुजून समाजामध्ये तेढ निर्माण होण्यासाठी जे खोटी माहिती रुमर्स पसरवले होते त्यांना देखील पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आणि त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई आम्ही करीत आहोत. मी नंदुरबार शहरवासियांना एक पोलीस विभागामार्फत आवाहन करू इच्छितो की कोणीही व्यक्ती 2 समाजात तेढ निर्माण होईल, 2 धर्मात तेढ निर्माण होईल असं कोणीही अफवा पसरवत असेल तर त्याला कोणीही विश्वास ठेवू नका. कोणीही जाणूनबुजून आगामी सण उत्सवाच्या दरम्यान अनुचित प्रकार होऊ नये व्हावा यासाठी खोटी माहिती पसरवण्याचा प्रयत्न करतील तर नागरिकांना असं कोणी माहिती देत असणार तर पोलिसांना त्यांनी तात्काळ माहिती द्या. बातमी तुमची, साथ आमची. ताज्या अपडेट्ससाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.